कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी चे जे नवनीतचं पुस्तक आहे, तर त्या नवनीतच्या पुस्तकामधील पेपर 1 गणित मधील स्वाध्याय क्रमांक 17.1 जो पायथागोरसच्या सिद्धांताशी संलग्न आहे, तर तो आज आपण घेऊन येणार आहोत. तर या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते आपण आणि जे काही विश्लेषण असेल, जे बेसिक नॉलेज असेल, तर ते क्वेश्चन सोडवतच आज आपण पाहणार आहोत. तर चला चालू करूया. तर स्वाध्याय क्रमांक 17.1 पहिला काय प्रश्न आहे बघा. ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची उंची किती? तर समजून घ्या. आता आपण समभुज त्रिकोण दिलेला आहे, तर समभुज त्रिकोण काय असतो, कसा असतो बघून घेऊया आपण. तर बघा, आपण समभुज त्रिकोणाची डायग्राम घेऊया. हा असतो समभुज त्रिकोण ज्याच्या तीनही बाजू कशात समान आहेत. ठीक आहे, मी इथून परपेंडिक्युलर काढला, परपेंडिक्युलर मी काढलेला आहे. तर आपल्याला विचारले की बाजू दिली आहे आपल्याला, आणि आपल्याला विचारले त्या परपेंडिक्युलरची लांबी किती. ठीक आहे, उंची किती. तर बघा, आणि बाजू किती दिली? 12. आता ही 12 आहे, ही 12 आहे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने लंब काढतो किंवा परपेंडिक्युलर काढतो, त्यावेळेस ह्याचे होतात दोन समान भाग होतात. म्हणजे ही पूर्ण साईड 12 आहे, म्हणजे हा आणि ही आणि ही बाजू काय झाली? 12. ठीक आहे. आता लक्षात घ्या की यावरून आपल्याला काय काय कळतं बघा, की मी फक्त असा एक, आणि हा कोण किती झाला? हा कोण झाला 30, हा कोण झाला 60, आणि हा कोण झाला 90. म्हणजे 30, 60, 90चा त्रिकोण तयार झाला. कसा त्रिकोण झाला बघा? 30, हा 60 आणि हा 90. मग ही जर बाजू 12 आहे, तर 90च्या पुढची बाजू 12 आहे, तर 30च्या पुढची बाजू काय असेल? 6, त्याच्या निम्मे असेल. तर 60च्या पुढची बाजू किती? तर हे आपल्याला काढायचं. म्हणजे अशा पद्धतीने दोन त्रिकोण झाले. तुमचा 30, 60, 90चा पण त्रिकोण झाला आणि तुमचा समभुज त्रिकोण पण झाला. म्हणजे तुमचे दोन्ही त्रिकोण एकाच त्रिकोणामध्ये, एकाच प्रश्नामध्ये आपल्याला सॉल्व्ह होत आहेत. तर बघा, येथे काय करू आपण की 12चा वर्ग काय होणार? कर्ण वर्ग काय असतो? कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 आणि बाजू 2चा वर्ग. ठीक आहे. आता कर्ण किती आहे? 12. 12चा वर्ग. बाजू किती पहिली दिले? 6. 6चा वर्ग. आणि दुसरी बाजू म्हणजे हाईट आपण उंचीच घेऊया, उंचीचा वर्ग. मग बघा, 12चा वर्ग असतो 144. 144 मधून 36 गेलं, किती आलं? 108. ही काय आली? उंची वर्ग. मग उंची वर्ग, उंची बरोबर काय आलं? वर्गमुळात 108. आता वर्गमुळात 108 कुठला पर्याय? पर्याय क्रमांक 4. पण आपल्याला काय म्हणलंय? प्रश्न नीट वाचा. 2 अचूक पर्याय विचारलेत. आता 2 अचूक पर्याय म्हणजेच 108चं वर्गमूळ काढू. 108ची फोड कशी होईल? 36 गुणिले 3 म्हणजे 6 वर्गमुळात 3. ठीक आहे, 6 वर्गमुळात 3 म्हणजे हे ते काय आलं? 6 वर्गमुळात 3. म्हणजेच काय? लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला समभुज त्रिकोण देतात, समभुज त्रिकोण, त्यावेळेस आपल्याला जर त्याची उंची काढायची असते, उंची, तर उंची कसं येणार बघा? उंची बरोबर बाजू छेद 2 बाजू गुणुले वर्गमुळात 3/2. तर ही असते उंची. म्हणजे आपल्याला जर हा फॉर्म्युला माहीत असता, तर आपण काय केलं असतं? 12 गुणुले वर्गमुळात 3/2. उत्तर काय आलं असतं? 6 वर्गमुळात 3. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पण ह्या प्रश्नासोबतच आपण काय शिकलो की 30, 60, 90चा त्रिकोण शिकलो, 60, 60, 60चा त्रिकोण शिकलो, आणि एकच त्रिकोण राहतोय तो म्हणजे कोणता? की 45, 45चा. म्हणजे ही बाजू 45, ही बाजू 45 आणि हा 90. बघा, असे त्रिकोण कुठं होतात? तर असे त्रिकोण आपल्या चौरसात होतात. ज्यावेळेस आपण चौरस असतो, आपला चौरसाचे असे समान भाग करतो, त्यावेळेस हा 45, हा 45. ठीक आहे. मग यामध्ये काय होतं की समजा ही बाजू 10 आहे,
ही पण बाजू 10 आहे, तर हे येते 10 वर्गमुळात 2. मग ज्यावेळेस वर्गमुळात 2 येईल त्यावेळेस समजून घ्या की ही आणि ही बाजू समान आहे, त्यामुळे तिथं वर्गमुळात 2 आलं आहे. मग इथं 10 वर्गमुळात 2 आलं की बाजू काय असते 10. ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूयाच, जसे एक्झाम्पल आहेत तसे. तर एका चौरसाच्या कर्णाची लांबी बघा, आता मागचंच एक्झाम्पल आपण बघितलं, सेम त्या पद्धतीने हे सुटतंय. आपण चौरस काढून घेऊया. आयत वाटतोय हा चौरस, बघूया कुठे. हा अजून बघा, हा करेक्ट झाला चौरस. ठीक आहे. आता ह्या चौरसाचं काय केलंय बघा, कर्णाची लांबी दिली, म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी दिली 8 वर्गमुळात 2. तर आपल्याला त्याची परिमिती विचारली. तर ज्यावेळेस आता मी मागच्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं की 45 डिग्रीचा अँगल तयार झाला आहे. हा 45 झाला, हा 45 झाला आणि हा किती झाला 90. मग 8 वर्गमुळात 2 काय आलेले आहे, तर तो कर्ण आला आहे, म्हणजे बाजू किती आली 8. ही पण 8. मग एक बाजू 8 म्हणजे चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, समान असतात. मग परिमिती काय येईल, 4 गुणिले बाजू, ही असते परिमिती कशाची, चौरसाची. तर 4 गुणिले 8, उत्तर काय आलं 32 मीटर. पर्याय क्रमांक 2. थांबा, आपल्याला कशात दिले बघा, सेंटीमीटरमध्ये दिले, म्हणून येईल 32 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. बघा, प्रश्न हे चुकवण्यासाठी किती बारीक बारीक त्यांनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं प्रश्न जेवढं बारकाईने वाचतो आपण, तेवढ्याच बारकाईने आपण उत्तरं पण वाचली पाहिजेत. आता बघा, त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ए, कोण ए हा काटकोन आहे, हा कोण बी, कोण बी हा काटकोन आहे. जर AC ची लांबी किती दिली 20, AB ची लांबी किती दिली 12, तर आपल्याला BC ची लांबी विचारली. मग आपल्याला माहिती बघा की 12चा वर्ग अधिक x चा वर्ग बरोबर 20चा वर्ग. ठीक आहे. मग काय येईल बघा, 20चा वर्ग आला 400, x चा वर्ग आला x वर्ग, 12चा वर्ग आला 144. मग काय होईल, 400 वजा 144 किती आलं 256. 256 कोणाच्या इतकं आहे, x वर्ग. x काय आला वर्गमुळात 256. 256चे वर्गमूळ काय आलं, तर ते आलं 16. तर BC ची लांबी किती आली, तर BC ची लांबी आली 16. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आलं 1. पुढील प्रश्न बघूया आपण. एक समभुज चौकोनाचा एक कर्ण 6 सेंटीमीटर आहे व दुसरा कर्ण 8 सेंटीमीटर असल्यास त्या चौकोनाची परिमिती किती. आता समभुज चौकोन की ज्याचे चारही बाजू समान असतात, चारही बाजू कशा असतात, त्याच्या समान असतात. समभुज चौकोन काढून घेऊया आपण. बघा, हा समभुज चौकोन तो कशामध्ये 90 मध्ये प्रत्येक वेळेस छेदत असतो. मग समभुज चौकोनाचा एक कर्ण 6 सेंटीमीटर व दुसरा कर्ण 8 सेंटीमीटर असल्यास, आता 6 सेंटीमीटर म्हणल्यावर ही 3 बाजू आली, ही 3 बाजू आली, हा पूर्ण 6 आहे म्हणल्यावर 3 3 झाला, आणि पूर्ण 8 आहे म्हणल्यावर हा 4 आणि हा 4. आपल्याला काय काढायचे की परिमिती त्याची शोधायची आहे. मग हे 4 हे 4, मग काय आलं 3 4. बघा, मग कर्ण काय येईल 5 येईल, कारण की बघा 3 4 5 हे त्रिकूट बनतंय. हे 3 आलं, हे 4 आलं, म्हणजे कर्ण किती आला 5. आपण कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग करून शोधलं तरी येईल की 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, हे वर्गमुळात बघा तर ते आलं 25. 25 चं वर्गमूळ आलं 5, म्हणजे ही बाजू आली 5. चारही बाजू कशा आहेत, समान आहेत. तर 5 चोक 20. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया आपण. आता त्रिकोण ABC मध्ये मेजरमेंट ऑफ
अँगल ABC म्हणजे बी किती 90 डिग्रीचा आहे. BM परपेंडिक्युलर AC, हा BM कोणाला परपेंडिक्युलर आहे AC ला. तर AB 18 दिला आहे, BC 24 दिला आहे. तर BM आता लक्षात घ्या की आपण येथे बघूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असतो, 1/2 बेस इंटू हाईट. कोणत्याही ट्रायंगल जर म्हणला तर त्याचा काय असतो, एरिया इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट 1/2 पाया गुणिले उंची. मग येथे जर आपण 24 हा पाया घेतला, 24 पाया घेतला तर उंची काय आली, उंची आली 18. 24 पाया घेतला तर उंची किती आली, उंची आली 18. म्हणजे येथे मी काय घेऊ शकतो, 1/2 पाया किती आला 24 आणि उंची किती आली 18. आता येथे मला अजून एक उंची दिलेली आहे ह्या त्रिकोणामध्ये. कोणती उंची दिली, BM. ही उंची आहे आणि AC ही लांबी आहे. मग AC ची लांबी किती दिली आहे बघा, AC हा बेस आहे. AC किती बेस दिला आहे आपल्याला AC काढावा लागेल. पहिल्यांदा AC काढावा लागेल. तर AC कसा काढणार बघा आपण, तर पायथागोरसच्या त्रिकोणानुसार. तर बघा हे किती आहे 18, हे आहे 24. तर हे किती येणार, तर हे तोंडी काढू शकतो. ते कसं, तर बघा ज्यावेळेस आपल्याला पायथागोरसचं त्रिकोण दिलेलं असतं बघा 3, 4, 5. आता पायथागोरसचे त्रिकुट हे तुम्हाला काही पायथागोरसचे त्रिकुट तर पाठ पाहिजेत. तर पहिलं बेसिक त्रिकुट म्हणजे 3, 4, 5. हे 3, 4, 5 हे पायथागोरसचं बेसिक त्रिकुट. मग मी काय करतो की 3 चे दुप्पट, 3 चे दुप्पट 6, 4 चे दुप्पट 8, 5 चे दुप्पट 10. म्हणजे ह्याला जर मी 2 ने गुणलं तर किती आलं, 6, 8, 10. हे पण पायथागोरसचं त्रिकुट आहे. जर मी ह्याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय आलं माझं त्रिकुट, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. म्हणजे हे अजून एक त्रिकुट आलं. परत मी ह्याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय आलं, 3 चौक 12, 4 चौक 16, 5 चौक 20. अजून ह्याच्या पुढे मी जर ह्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय आलं बघा, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. आता मी ह्याला 6 ने मल्टिप्लाय केलं, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 5 30. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येईल, पाया दिलेला असेल आणि उंची दिलेली असेल, त्यावेळेस आपल्याला बघायचं की 18 आणि 24ला कशाने भाग जातोय का, हो जातोय. कितीने जातोय, 6 ने. 6 ने 18ला भाग दिला तर हे किती आलं 3. 6 ने 24ला भाग गेला तर हे किती आलं 4. म्हणजे हे 3 आहे, हे 4 आहे. म्हणजे हे काय येणार 5 येणार. पण भाग कितीने दिला आपण 6 ने, म्हणून येथे 5ला आपण 6 ने गुणलं की ही बाजू मिळाली किती आली 30. म्हणजे AC आली 30. आता AC आहे 30. आता आपल्याला काय काढायचं, BM. तर कसं येणार बघा, BM बरोबर. आता ही जी बाजू आहे ती सगळी आपण एका बाजूला घेऊ. आपण काय करूया की हे जे आहे इकडं आल्यावर काय होईल, गुणाकारात उलटून गुणिले होईल. म्हणजेच काय होईल, 2/1 गुणिले 1/30 बरोबर BM. बघा ह्या 2ला हे 2 गेलं, 6 ने भाग जाईल, 6 चौक 24, 6 5 30, 18 चौक 72, 72 भागिले 5 बरोबर BM. BM ची किंमत किती आली, BM ची किंमत आली 72/5. 72/5 म्हणजेच किती, 5 ने भाग द्या, 14 5 70, 14 5 5 चौक 20, 14.4. प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर आलेले आहे 4. तर बघा हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये त्रिकुट कसे काढायचे हे आपण शिकलो की हे खूप महत्त्वाची गोष्ट. बघा 6 नंबरचा प्रश्न काय आहे, सोबतच्या आकृतीत बाजू AD ची लांबी किती सेंटीमीटर आहे हे विचारलेलं आहे. मग बघा हे 4 सेंटीमीटर दिलेलं आहे, हे 4 सेंटीमीटर दिलेलं आहे.
म्हणजे हा 45-45 डिग्रीचा अँगल झाला. म्हणजे ही बाजू किती आली 4 वर्गमुळात 2 आणि ही पण बाजू आली 4 वर्गमुळात 2. आता हे तर 4 वर्गमुळात 2 आलं, हे तर 4 वर्गमुळात 2 आलं आणि हा काय झाला कर्ण झाला. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की AD वर्ग बरोबर AC वर्ग अधिक DC वर्ग बरोबर. आता AC वर्ग म्हणजे 4 वर्गमुळात 2 चा वर्ग आणि DC म्हणजेच काय 4 वर्गमुळात 2 चा वर्ग. आता हे किती आलं 4 × 16 16 गुणिले 2 अधिक 16 गुणिले 2 16 दुने 32 16 दुने 32 32 आणि 32 किती आलं 64. म्हणजे AD वर्ग किती आला 32, त्याचं वर्गमूळ किती आलं 8 वर्गमुळात 64 म्हणजे 8. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. पुढे काही आयताच्या लांबीवरून दी सेंटीमीटरमध्ये दिले आहेत, त्यावरून कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे असा आपल्याला विचारलेला आहे. तर बघा हा प्रश्न तोंडी सुटू शकतो. कसा तर लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक गुणधर्म सांगणार आहे पायथागोरसचा, की पायथागोरसची त्रिकुटं कशी ओळखायची आणि ती त्रिकुटं कशी ओळखायची त्यावरून आपल्याला असे प्रश्न कसे सुटणार आहेत तर ते तोंडी सुटणार आहेत. तर बघा की पायथागोरसचा आपण एक बेसिक त्रिकुट बघूया की कोणतं हे 3 4 आणि 5 3 4 5 हे बेसिक त्रिकुट आहे. ह्यावरून आपल्याला काय कळते बघा की 4 बघा ह्या त्रिकुटामध्ये की 3चा वर्ग किती असतो 9 आणि 4 आणि 5 ची बेरीज किती असते 9. ठीक आहे. मग असेच अजून त्रिकुट कुठले असू शकतात. आता 3 काय आहे 3 आहे विषम संख्या 3 आहे विषम संख्या. मग 3 नंतर येणारी विषम संख्या काय आहे 5. मग बघा 5चा वर्ग किती आला 25, 5चा वर्ग 25 आला. मग कोणत्या दोन संख्यांची बेरीज 25 असणार आहे जवळच्या 12 आणि 13. ठीक आहे. 12 आणि 13 ची बेरीज काय असणार आहे 25 असणार आहे. म्हणजे काय त्रिकुट तयार झालं 5 12 आणि 13 हे त्रिकुट तयार झालं. ठीक आहे. आता सेम अशा टाईप आता 5 नंतर येणारी विषम संख्या काय आहे 7. 7चा वर्ग किती 49. कोणत्या दोन संख्यांची लगतच्या संख्या कशा पाहिजेत लगतच्या. जसं इथं 4 आणि 5 4 नंतर 5 येतं, हे तर कसं 12 नंतर 13 येतं. मग कोणत्या सलग दोन संख्यांची बेरीज 49 येईल तर 24 आणि 25. 24 आणि 25 ची बेरीज किती आली 49. म्हणजे हे काय त्रिकुट तयार झालं 7 24 आणि 25. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 9चा वर्ग काय आला 9चा वर्ग आला 81. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 81 असते तर 40 अधिक 41 ची बेरीज असते 81. म्हणजे त्रिकुट काय झालं 9 40 आणि 41. अशा पद्धतीने त्रिकुट आपण कोणतेही काढू शकतो. म्हणजे कोणतीही संख्या घ्या. मी आता 13चा वर्ग घेतो, 11चा वर्ग सोडून डायरेक्ट 13चा. 13चा वर्ग किती आला 169. मग 169 कोणत्या दोन संख्यांची बेरीज आहे तर बघा आपण काय केलं की 169 जर आपल्याला शोधायचं आहे तर ते कसं शोधणार 169ला आपण 2 ने भागणार. किती आलं 84.5. 84.5 म्हणजे 84 ची आधीची संख्या 0.5 च्या आधीची संख्या आणि नंतरची संख्या. म्हणजे 84 अधिक 85 ची बेरीज येणार 169. म्हणजे काय आलं 13 84 आणि 85. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्रिकुट सहज काढू शकतो. मग त्रिकुट जर काढू शकतो त्यावेळेस आपल्याला हे प्रश्न खूप सोपे जातात. मग आता बघा की असा आपल्याला आयत दिला आहे आणि आपल्याला काय म्हणलंय की हा जो कर्ण आहे ही जर बाजू x असेल तर ही काय येईल x अधिक 1. मग कधी येईल तशी जर त्या बघा प्रश्न वाचू. पुढे काही आयताच्या लांबी वरून दी सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत, त्यावरून कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. तर बघा मी यामध्ये ऑप्शन लिहितो म्हणजे आपल्याला लगेच येईल समजेल. मी येथे 15 लिहिलं, येथे 9 लिहिलं. मग 9चा वर्ग किती असतो 81. 81 मधून 15 हे येऊ शकतं का नाही. म्हणजे ऑप्शन 1 तर इलिमिनेट झाला. ऑप्शन 2 बघा 16 आणि 15.
मग 15चा वर्ग 225, 16 आणि कोणाची बेरीज 225 जवळची लगतची संख्या आहे का? नाही. येथे बघा 12 13, एक आहे बाजू 12, दुसरी बाजू 13. 13चा वर्ग 169, आपण बघितलं 169ला येतं 84 85, म्हणजे हे पण नाही. मग शेवटचा पर्याय बघूया. हा आहे 7, हा आहे 24, मग ही बाजू किती आली? 25. 25 आणि 24ची बेरीज किती आली? 49. 7 49चं वर्गमूळ आलं 7. म्हणजे यावरून आपल्याला काय कळतंय की पर्याय क्रमांक 4 हा आपल्या क्रायटेरियामध्ये फिट बसतो आणि उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा अजून एकदा रिपीट, जर आपल्याला हाच प्रश्न पर्यायातून चेक करायचा असता, आपण अजून एका सोप्या पद्धतीने केला असता. तो कसं की बघा ही बाजू किती आहे? 9, ही बाजू 15, मग ही बाजू किती येणार? 16. मग 16 आणि 15ची बेरीज किती आहे? 31. 31चं वर्गमूळ 9 असतं का? नाही. अशा पद्धतीने जरी चेक केलं तरी आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 8. आता प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय म्हणलंय की DCची लांबी विचारली, D पासून C ची लांबी विचारली. मग आपल्याला हे दिले 5, हे दिले 13. तर सगळ्यात लहान बाजू किती आहे? 5. ठीक आहे, सगळ्यात लहान बाजू किती आहे? 5. 5चा वर्ग किती? 25. मग 25 मधून 13 गेलं, ही बाजू किती आली? 12. ठीक आहे, हे झालं त्रिकूट 5 12 13 जवळच्या संख्याचं. मग ही जर बाजू 12 असेल तर ही पण बाजू किती आली? 12, आणि ही आहे 15. मग 12 आणि 15ला कितीने भाग जातो? 3ने. 3 5 15, 3 चौक 12, म्हणजे हे तर काय येईल? त्रिकूट झालं 3 4 5. कितीने भागलंय आपण ह्याला? 3ने. मग 3ला 3ने गुणा, म्हणजे DM ची बाजू किती आली? DM आलं 9. DM किती आलं? 9. DM 9 आलं. हे 20 आहे, म्हणजे हिथून हिथपर्यंत पण 20 आलं. मग 20 बघा, 20 अधिक 9 अधिक 5, 20 आणि 9 29 आणि 5 34. 8चं येईल पर्याय क्रमांक 4. बघा कसे इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. पुढील प्रश्न बघूया. आता अशा टाईपचा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न येईल त्यावेळेस हा प्रश्न एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने कसा सोडवला जाईल लक्ष द्या. आता मी तुम्हाला काय म्हणलं की ज्या दोन संख्यामध्ये फक्त एकचा फरक आहे, 60 आणि 61. 60 आणि 61ची बेरीज झाली 121. 121चं वर्गमूळ किती आलं? 11. 13 येईल का? नाही. पुढे बघा 40 आणि 41ची बेरीज किती आली? 81. 81चं वर्गमूळ 11 येईल का? नाही. म्हणजे हे तर दोन वर्गसंख्या आहेत का? ह्या त्रिकुट आहेत का पायथागोरसची? तर ही दोन्ही पायथागोरसची त्रिकुट नाहीत. मग आपल्याला काय की उरलेला जो प्रश्न आहे की पहिलं आणि तिसरं हे कसं चेक करायचं? लक्षात घ्या की ज्यावेळेस फरक 2चा असतो, फरक आता 1चा फरक असतो त्यावेळेसचं लॉजिक सांगितलं. ज्यावेळेस फरक 2चा असतो, कर्णामध्ये कर्ण आणि मोठी बाजूमधील, कर्ण आणि मोठी बाजूमधील ज्यावेळेस फरक कितीचा असतोय बघा? 2चा. त्यावेळेस कसं सोडवायचं? त्यावेळेस काय करायचं की जी मोठी बाजू आहे, मोठी बाजू त्याला आपण मानूया x. तर लहान बाजू काय येते बघा? लहान बाजू बरोबर वर्गमुळात 4x अधिक 4. म्हणजे येथे लक्ष द्या, येथे बाजू किती आहे? 15. 15चा वर्ग किती आला? ते 4 गुणिले 15, 15 चौक 60 अधिक 4 किती आलं? 15 चौक 60, 60 आणि 4 64. 64चं वर्गमूळ किती आलं? 8. 8 वर्गमूळ आलं आणि येथे पण किती आहे? 8. म्हणजे हे काय आहे? पायथागोरसचं त्रिकूट. सेम लॉजिकने आपण हे चेक करूया. बघा 48चा गुणाकार 4 होईल अधिक 4. 48 आणि 4, 48 गुणिले 4 किती? 192. 192 आणि 4 किती झालं? 196. 196चं वर्गमूळ किती आलं? 14. म्हणजेच 14 पहिली टर्म आली, म्हणून हे पण काय झालं? पायथागोरसचं त्रिकूट. म्हणजे एकूण पायथागोरसची त्रिकूट किती आली? 2. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघूया. एका खांबाच्या वरच्या टोकापासून, हा असा खांब आहे, ठीक आहे,
हा असा आपण खांब पकडूया, हे त्याचं वरचं टोक. वरच्या टोकापासून सोडलेल्या 30 मीटर लांबीचे शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 24. आता इथून मी अशी शिडी सोडली. शिडी कशी तिरपीच असते कधी पण, आणि त्याचे किती लांबीची शिडी 30 मीटर, आणि त्याचे टोक खांबापासून किती मीटर अंतरावर आहे, तर ते आहे 24 मीटर अंतरावर. तर आपल्याला ही लांबी विचारली. आता बघा 24 आणि 30ला कितीने भाग जातो, 6ने. 6 पंचे 30, 6 चौक 24. मग येथे आहे 4, येथे 5, म्हणजे हे किती येईल 3. पायथागोरसच्या त्रिकुटानुसार हे किती येईल 3. मग ह्याला कितीने भागले, 6ने. ह्याला 6ने गुणा, 6 त्रिक 18, म्हणजे उत्तर किती आलं 18 मीटर. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीत अँगल बी आपल्याला किती दिलाय, 90 डिग्री. ए बी 12 दिलंय. बघा इथपासून हे 12 दिलंय ए बी. ए सी 13 आहे, ए सी 13. आता हे 13 हे 12, म्हणजे हे किती आलं 5. 12 13 5. त्रिकोण बघितलं, ह्या दोन संख्या जवळच्यात बरं का, मोठी संख्या आणि कर्ण, ह्यांच्यात जर एकचा फरक असेल तर त्यांची बेरीज करायची आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. तर ती असते लहान संख्या. 13 आणि 12 25, वर्गमूळ 5, ते आलं 5. आपल्याला काय विचारलंय बघा, ए डी दिलंय 15, ए पासून डीचं अंतर किती दिलंय 15, ए पासून डीचं अंतर दिलंय 15, आणि आपल्याला विचारलंय सी डी, हे एवढंच अंतर विचारलंय. कसं काढायचं बघा. आता बी सी तर आलं 5 आपलं. आता मोठा त्रिकोण बघूया हा. आपण मग काय करूया की बी आणि डीचं अंतर काढू. बी डीचं अंतर निघेल आपल्याला. मग हा 15 आहे. 15 आणि 12ला कितीने भाग जातो, 3ने. 3 5 15, 3 चौक 12. मग 4 5 आहे, तर ही बाजू काय आली 3. मग 3ला ह्याला कितीने भागले, 3ने. मग 3ला पण 3ने गुणा, किती आलं 9. म्हणजे बी आणि डी पर्यंतचं अंतर किती आलं 9. 9 मधलं हे किती आहे, 9 मधलं हे 5 आहे. मग उरलेलं किती असणार 4. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण पायथागोरसचा सिद्धांतामधील स्वाध्याय 17.1 आज सॉल्व्ह केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 17.2 आणि 17.3 हे सॉल्व्ह करणार आहोत. तर हे व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.